पहिल्यांदा निवृत्तीनाथाला वंदन चालू आहे. अक्षर जे कधीही क्षर पावत नाही ते. म्हणून महाराज म्हणाले कसा आहे या लागी तेची घडले, अक्षर आहे म्हणून अनख्याय आहे. नुसतं अक्षर नाही, अक्षर झालं की ज्याची व्याख्या करता येत नाही, जे शब्दातीत परात्पर, शब्दातीत. आत्ताच सांगितलं, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल. मनाचं नक सुद्धा जिथपर्यंत जाऊ शकत नाही. हे बघा, एक असा आहे, देह जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथपर्यंत मन जातं, असा व्यवहार आहे बरं का. आता देहाने मी घरी जाऊ शकत नाही, पण मनाने जाऊ शकतो, तुम्ही. बरोबर आहे ना? हा, आपल्याला जागचं जर उठता येत नसेल तर म्हातारी माणसं पहिल्यांदा मनाने जातात आणि तरुणांना सांगतात जरा तिथलं पेन घेऊन ये, नाही का. बुटकी बायको असेल आणि उंच नवरा असेल, ती सांगते त्या वरचा फळीवरचा डबा काढून द्या, 3ऱ्या नंबरचा. तो म्हणला तुला कसं माहिती? ते म्हणले डबा झाकलेला आहे तरी मला दिसतंय, फक्त तुम्ही सांगितलेलं करा. माझं बोलणं कळलं का? तेवढं काढून द्या. हे बघा, हात पोचले नाहीत, देहाची उंची वाढली नाही, पण मन बरोबर पोचलं, आणि मन बरोबर पोचल्यानंतर तिने नवऱ्याला गाईड केलं. तो डबा आला. हा, बरेच दिवस काढलं नव्हतं, पण छान आहे अजून. काय म्हणजे मन तिथपर्यंत पोचू शकतं, पण हे जे ईश्वरी तत्व आहे, जीवन तत्व आहे, तिथे मनाची नखी न लगे. काही काही गोष्टीवर आपले नख उठतात आणि काही काही गोष्टी अशा असतात की नख सुद्धा तिथे रुतू शकत नाही. मनाची नखी न लगे, इंद्रिया जोगे काय होईल. सूक्ष्म इंद्रिय मन आहे, ते जर पोचू शकत नाही तर हात काय पोचतो? हात काय पोचू शकतो? म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, जे की शब्दाशी विषय नव्हे, का जे शब्दूचे जेथ न संभवे, म्हणून अनाख्याय सिवे न टेकेची उभे. काही काही ठिकाणी शब्द पोचू शकत नाही. काल दृष्टांत दिला, आज दुसरा गमतीने देऊ. असं फुलवत फुलवत जाऊया प्रवचन आपलं. मोगरा फुलला. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी काय अमृतानुभव असं फुलतच गेलं पाहिजे तरच कळतं. हा, अनाख्याय शब्द कसे पुरत नाहीत सांगू का? हा, एक मनुष्य म्हणाला मला समाधान झालं. म्हणजे काय झालं? बरं वाटलं म्हणजे काय झालं? कोणीतरी एकाने तरी सांगा की मला. मी अज्ञानी आहे, मला कळलं, पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे ना. सांगा की समाधान झालं म्हणजे काय झालं? हा, आज तुला खरं सांगू, आज तू बटाटे वडे केली, इतके खाल्ले ना, समाधान झालं म्हणजे काय झालं? पोट 4 इंच पुढे आलं. नाही का? म्हणजे नाही, नेमकं समाधान झालं म्हणजे काय झालं? ते म्हणले हे बघा, असले बाबा महाराजाकडे जाऊन नसते प्रश्न मला विचारायचे नाही. नसते प्रश्न मला विचारायचे नाही. काय समाधान काय आहे हे सांगता येत नाही, अनाख्याय. पण काहीतरी कळायला पाहिजे ना. बरं वाटलं म्हणून शब्द टाकला, बस. आनंद काय? आनंद म्हणजे काय? माणसं म्हणतील दुःख नव्हे तो आनंद. हे उत्तर नव्हे. आनंद म्हणजे काय सांगा? सापेक्ष भावनेतून सांगू नका. हा नव्हे म्हणून हा माझा नवरा, एवढं लांब कशाला जाते? सांग की हा नवरा. माझं बोलणं कळलं नाही का? एका बाईला विचारलं या समाजातला नवरा काढ, म्हणले तो नाही, तो नाही, तो नाही, तो नाही. अगं कशाला एवढं? मला घेऊन चलन, सांग हा नवरा, संपलं. पिन पॉइंट शब्द कसा वापरतो आपण? नुसतं असं सांग, हा हा गे पहा विटे उभा. काय
ताकद आहे बघा शब्दामध्ये. हा, महाराजांना विचारलं, माऊलींना विचारलं, देव हो हो हा गे पहा विटे उभा, हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा निश्चिंत्य आहे. हा का हा का हा का हा का हा का नाही, निश्चिंत्य आहे. म्हणून शास्त्र चिकित्सा करते आणि संतांच्या बोधामध्ये निश्चिंती आहे. म्हणून शास्त्रामध्ये मतमतांतर आहे, म्हणून विसंवाद आहे. मी म्हणत नाही, नाही का, षडदर्शनाचं वर्णन करताना ते म्हणले 6 हात हे 6 दर्शन आहेत, पण एकाचं एकाशी पटत नाही. सगळ्या पहिल्या 10 मध्ये आहेत श्रीमंतीच्या आकड्यात. तसे हे सगळे दर्शन आहेत, पण कोणी देव मानतो, कोणी देव मानत नाही, कोणी आहे म्हणतो, कोणी नाही म्हणतो. हे सगळे असे आहेत. नीट लक्षात घ्या, दर्शन आहेत, वाद नाही, पण एकमेकाचं एकमेकाशी पटत. म्हणून गीतेमध्ये चुकली ज्ञाने मिळो आली, असे असे शब्द वापरतात ज्ञानोबा. चुकली ज्ञाने मिळो आली. हा, जसं असे चुकलेले होते 4 जण आणि एका बरोबर ठिकाणी चौकात येऊन मिळाले. अरे म्हणाले, मी इकडून गेलो जाऊ दे म्हणले, कुठून गल्लीत जा. चुकली ज्ञाने मिळो आली. तसं चुकलेली ज्ञान जिथे मिळो आली ती ज्ञानेश्वरी माऊलींची. असो, आणि म्हणून अहो जेत श्रुतीची मुखे परतली, तेथे आख्यायते कोणी केली, म्हणून बोली जे 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 बोली ते ते नव्हे. श्रुती म्हणजे वेद सुद्धा मौनावले. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. काय म्हणतात आता, सर्वात मुख्य कोण? वेद. बरोबर आहे ना. तो सुद्धा काय झाला? मौनावला. बर का, दिसला पण सांगता येईना. बर का, काही काही गोष्टी अशा असतात की कळतात, पण त्याला वाणीच्या माध्यमातून प्रगट करता येत अनाख्याय. मग इथे असं सांगतायत शिवकल्याण की जिथे वेद गप्प बसला तिथे तुम्ही काय बोलणार? नेती नेती जया श्रुती. अहो बोलाई सकट ते आहे, परंतु बोली बोलता न चोजवे, किंबहुना हा बोलूच नव्हे बोलिला येथे. बोलाही सकट तोच आहे. कसा आहे? दृश्य द्रष्टा दर्शन 3 झाले. इथे दृश्य द्रष्टा दर्शन 3 नाही, सर्व तोच आहे. तोच नटलेला आहे त्या रूपाने. बरं का, बाकीचं काही कशाचं काही नाही. आलं का लक्षात? एक गणपती किंवा एक देवाची मूर्ती एका मातीपासूनच केली जाते. बरोबर आहे ना? बरोबर. हा, पाय त्याच मातीचे, हात त्याच मातीचे, मस्तक त्याच मातीचं, उंदीर त्याच मातीचा, आणि त्याला खाली बसायला केलेलं आसन त्याच मातीचं. बोलणं कळलं? आसन त्याच मातीचं. एकच दगड घेतला, त्याच्यातून कोरायला सुरुवात केली. पहिल्यांदा खालचा चौथरा तयार केला, मग पाय तयार केले, मग हात तयार केले. असं करत 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 आली मूर्ती. काय पण माणसं पूजा करू लागली पायाची. बरं का, असं मस्तक कुठे ठेवू लागले? पाया. गुडघ्याला नाही, पायावर. चरण कमल, चरणाची पूजा, नाही का? बरोबर आहे. मग एका मातीचंच आहे. मग आता इथे शब्द काय वापरला की काही का असेना बोलणारा हे सकट सर्व तोच असल्या कारणाने इथे निराळं काही सांगण्याची गरज नाही आहे. अहो आनंदी आणि आनंदू, पुढे लक्षण सांगितलंय. श्रीमन निवृत्तीनाथ हे कसं आहे? आनंद रूप आहे, आनंद रूप आहे. आता बघा,
अहो आनंदी आणि आनंदू ऐसा नाही येथे बेदू, जैसा दंडाचा संबंध तो दंडी म्हणावा. ज्याच्या हातात दंड आहे त्याला दंडी म्हणतात. दंडे स्वामी नाही का, पूर्वीच्या काळामध्ये दंडी, आलं का लक्षात? म्हणून मी परवाच चाललो होतो, आमचं दंड अधिकारी म्हणजे ज्याचा मोठा दंड आहे तो नव्हे, ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे, शिक्षा करण्याचा अधिकार आहे, तो दंडाधिकारी. बरोबर आहे ना? तसं ज्याच्या हातात दंड त्याला काय म्हणावं? दंडी. म्हणजे दंड आणि दंडी हे जसे दोन आहेत तसं इथे नाही, एकरूपता आहे. मी अजून चांगला दृष्टांत सांगेन. अहो आनंदी आणि आनंदू ऐसा नाही येत, एक आनंदी आणि एक आनंदू. आनंद एक आणि जो आनंदी झालाय तो एक, असं नव्हे. आनंदी आणि आनंद दोघही एकच आहेत. ऐसा नाही जैसा दंडाचा संबंध होतो, जेणे हाती दंड धरिला तो दंडी ऐसा बोली बोलीला असे आला, तैसे न्यावय हा भला. आनंदू जेथीचा धर्म नव्हे, स्वतः आनंद मात्रच जे आहे. क्या बात आहे. काय लक्षात येतं का? आनंद हा त्या स्वरूपाच्या ठिकाणचा धर्म नव्हे, हे त्याचं स्वरूप आहे. निराळा काहीतरी स्वीकारलेलं नव्हे, ते त्याचं मूळचं स्वरूप आहे. नाही का? हो, मूळचं स्वरूप आहे. एखाद्याचं कातडं गोर असतं तर त्याचा गोरेपणा हा स्वयंभू आहे, पडद्यावर दिसण्यापुरता नाही. नाही का? हो, पुष्कळशी भेटतात, मग पडद्यावर जेव्हा दिसतात किंवा सिनेमात दिसतात तर रंग निराळा असतो, प्रत्यक्षात भेटल्यानंतर अरे 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 निराळाच असतो. खरंच अशी व्यक्ती मला भेटायला आली. मला असं वाटलं किती गोरी असली पाहिजे, आणि प्रत्यक्षात बघितल्यानंतर एकदम किती फरक, जवळजवळ 80% डिफरन्स. मला ओळखताच आलं नाही, पण दुसऱ्याने सांगितलं हे असं असं. मग मी ना वा वा काय तुमचं काम, माझं बोलणं कळलं का? पण एक जातीवंत जे गोरा आहे त्याचा रंगच तसा आहे, त्याला निराळ काही करण्याची आवश्यकता नाही, कारण तो त्याचं मूळ स्वरूप आहे. ते त्याचं मूळ स्वरूप आहे. तिथे ब्रशनी घेऊन काही करायचं माझं बोलणं कळलं का? ते ब्रशने घेऊन जसं भिंतीला रंग लावायचा तसं थोबाडाला रंग लावायचा. भिंतीचा रंग वर्षांनी जातो, याचा संध्याकाळपर्यंत संपून जातो. संध्याकाळ कशाला? एक शॉट घेतला की संपतं. म्हणून तो मेकअप इकडे झाला की एक शॉट झाला की पुन्हा शूटिंग बिटिंग तरी बघायला जा की, म्हणजे माझी शूटिंग कळेल. काय हो, एक शॉट झाला की पुन्हा ते, कारण ते पहिला शॉट उन्हात घेता करताच 15 मिनिटे गेलेली असतात, ते असं उघडलेलं असतं, आणि पुन्हा तिथेच शॉट घ्यायचा असतो, मग पुन्हा ते करून नीट. कळलं का तुम्हाला? हे असं ओघळणारे रंग नाहीत, तसं ओघळणारे भाग परमार्थाचे निराळे. आणि ज्ञानोबा तुकोबांनी संप्रदाय जो निर्माण केला तसा ओघळणारा नाही, किंबहुना त्याचा ओघळ तुमच्या आमच्या घरात आला, म्हणून आमचं जीवन सुखमय झालं. इतकी ताकद आहे. म्हणून आनंद हा धर्म नव्हे. काय सांगितलं मी? आनंद हा धर्म नव्हे किंवा त्या वेळेपुरती अवस्था नव्हे, मूळ ईश्वरी सत्तेचं ते स्वरूप आहे. म्हणून सच्चिद आनंद. सच्चिद आनंद हे शब्द सुद्धा 3 वापरले तरी 3 नाहीत. सद तेच चिद तिज तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. जाऊ द्या, जास्ती फाटा पडत नाही. तेची विशेष विशेषणे विण झाले नाही कधी ते जाण, म्हणून अज हे अभिदान जेथे घडे. आता असा जो आनंद रूप आहे तो अज आहे. मागे नव्हतं, आत्ताही नाही, जे अखंड आहे, ज्याला जन्म
जे अज्य आहे, अव्य आहे, अनंग आहे, पेंदा आहे, निकवडा आहे, अचक्षु आहे, अचरणो आहे, अज्य. हा, पुढे वाचतो. आपुलेची आपण कधी न देखे की झाले पण, असो झालेची नाही जे जाण म्हणून अज म्हणजे. अगा जे झालेची नाही, अगा जे झालेची नाही या सिद्धांतावर जो उभा राहिला तो अजातवाद म्हणून अज. तसं थोडस जेवढं सांगता येईल तेवढं सांग. अजातवाद म्हणजे काय? अगाजी झालेची नाही. मग जे झालेची नाही असं जे एक सिद्धांत काय सांगतो, जगत झालंच नाही. अजातवाद म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जग झालंच नाही, प्रभू नटलाय. जाऊ दे, पुष्कळ हे आहे ओघाओघाने मी इथेच अडकलो ना, तर ते काही संपायचंच नाही. म्हणून आज म्हण आदी मध्य अंतरहित ऐसे जे अखंडित असे असंभूत एकलेची चिन्मात्र स्वरूप पूर्ण, जेथे नाही आदी अवसान, आदी मध्य अंत नाहीच. आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. नाही का? सोन्याची लगड आहे, आधी मध्य अंत आहे. सोन्याच्या लगडीला म्हणता का मधलाच तुकडा द्या, शेवटचा देऊ नका. पोपईला म्हणू शकता की मधल्या बिया देऊ नका, नाही का? अहो, त्या बियाचे सुद्धा आपण पैसे मोजतो, वजनावर असतं ना. पोपई जर वजनावर दिली तर त्या सालीचे पैसे मोजतो, त्यातल्या बियांचे पैसे मोजतो ना, बरोबर आहे ना? हा. मग एक म्हणाला मला मधलं दे, म्हणून कशातलं मधलं कशातलं बाहेरचं खावं हे नीट कळायला पाहिजे. आलं का लक्षात? हो, नाही तर नाही कळलं तर अवघड जातं. बटाटे वडा नीट केला नसेल, वरच्या ह्याच्यामध्ये सोडा जास्ती असेल तर ते वरचा पापुत्रा एवढा जाड झालेला असतो. काही काही लोकांना करता येत नाही. बटाटे वडे सुद्धा करावे लागतात. आपल्याच आयुष्यात वडे झालेत तर कोण वडे करतो? जरा पाणी बिणी पिऊ का मी? तुम्ही काळजी करू नका, अमृत अनुभव सुद्धा मला असा हसत खेळत सांगेल. अहो, आनंद लुटावा काय आहे त्याच्यात. एक मला म्हणाला अमृत अनुभव सांगणार आणि ह्या लोकांना कळेल का नाही. म्हटलं याची काळजी तू का करतोस, येणारीने मी बघून घेईन, एवढं तुला का काळजी घडली. आणि म्हटलं मी एक सांगतो, दे सोडून तू मी. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला कळावा अशा करता जर लिहिला असेल तर जरूर कळेल. माझं बोलणं कळलं? हो, जगाला कळावा या उद्देशाने जर लिहिला असेल तर त्यांची प्रत्येक ओवी प्रसाद होईल आणि त्या प्रसादाचा अधिकारी सर्व जग होईल आणि या अमृतानुभवाचा अधिकारी जग होईल. तेव्हा खरंच आनंदाचे आवारू मांडू जगा येऊन जाईल. अर्थात या गोष्टी होण्याकरता काळ जावा लागतो, पण होणार हे नक्की. ज्ञानेश्वर महाराजांनी जो आनंद संप्रदाय निर्माण केला, वारकरी संप्रदायाचं एक दुसरं नाव आहे बरं का, चैतन्य संप्रदाय. वारी करतो म्हणून वारकरी संप्रदाय, चैतन्याची उपासना करतो म्हणून चैतन्य संप्रदाय. परमात्मा आनंद स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप होतो म्हणून आनंद संप्रदाय. आणि म्हणून महाराज इथे म्हणाले आदी मध्य अंत रहित. आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, सगळं एकच. काय श्रीमंताची बाई होती, तिला नवऱ्याने सगळे दागिने केले, गळ्यातले केले, सुंदर चेन केली, हातातले तोडे केले, पायातले पैंजण सुद्धा सोन्याचे केले. पण पायात घालातले पैंजण म्हणून निराळे ठेवले नाही, त्याच बॉक्समध्ये ठेवले. ती सून जरा आडाडी होती, तिथे पैंजण म्हणून पायातले चप्पलचे तिथेच काढून ठेवले. येडी हळद. मोठं कपाट बिपाट तिला दिलं होतं स्पेशल. मग तिथे वर असे खिळे सुद्धा होते. मग चप्पल काढून ठेवले, ते काढलं तिथे ठेवलं. सासरे मुलाला म्हणले तिला समजून सांग, ते पायात घालायचं जरी असलं तरी त्याची किंमत 11,000 रुपयेच तोळा आहे बरं का बाळा.
आणि डोक्यावर घालायला जरी तुला मुकुट केला तरी त्या मुकुटाच्या सोन्याची किंमत इथून तिथून तेच. तसं जगामध्ये इथून तिथून जे आहे ते आत्मसत्ताच आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, अहो सकळ विलासेसी संपूर्ण परी नचुके जेथीचे एक. पण बघा, विलास शब्द आला, गोड शब्द आला. हे ज्ञानोबारायाचं तत्वज्ञानाचं सार आहे. म्हणून या संपूर्ण तत्वज्ञानाचं नाव काय आहे? चिद विलास. काय नाव आहे? चिद स्वरूपाचा विलास. हो, आणि विलास करत असताना उगीच वृक्ष होऊ नये. आलं का लक्षात? हो, जरा विलासी असावं. हो, नाही का? तत्वज्ञान सुद्धा हा प्रभूचा विलास आहे. हे कसं लक्षात येत नाही माणसांना? असं वाटतं गंभीर. कुठे गेला होता? वेदांताच्या क्लासला. अरे ठीक आहे ना, मग एवढा गंभीर का होतोस? नाही म्हणला, काय आहे सगळं मिथ्या आहे, नाशिवंत आहे, काय आपलं आहे? मग काय आपलं आहे तर शिकायला तरी कशाला जातोस? बस न कर. चिदविलास ज्ञान मात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वरायसी खूण रूपाली. किती गोड लिहितायत बघा शिवकल्याण. आगात ज्ञान अज्ञान विहीण जे ज्ञान. सामान्य माणसांना काही चूक नाही, तुम्हाला एकच माहिती आहे, ज्ञान अज्ञान. अज्ञान सापेक्ष ज्ञान आणि ज्ञान सापेक्ष अज्ञान, एवढंच माहिती आहे. अमृतानुभवाचं तत्वज्ञान त्याच्या पुढे गेलं. तो मनुष्य अज्ञानी आहे, त्याला ज्ञान होण्याची आवश्यकता आहे. बरोबर. एक विशिष्ट लेवल पर्यंत, विशिष्ट पातळीपर्यंत काही चुकीचं आहे अशातलं मला म्हणायचं नाही आहे, पण चुकीचंच आहे. काय सांगतायत? अगाज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण. निखळ ज्ञान, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असं जे मूलभूत ज्ञान, निखळ ज्ञान. शब्द नीट लक्षात घ्या. सामान्य ज्ञान नाही, निखळ ज्ञान. निखळ ज्ञान. थोडासा फरक, म्हणजे अगदी विशेष काही महत्व नाही त्या शब्दाला. नगरवासी नगर पिता. काय म्हटलं मी? नगरवासी आणि नगर पिता. नगरवासी त्याच्यातला या वॉर्डातला आला तर हे नगर पिते, एवढाच फरक. अर्थात नगर पिता हा नगरवासीच आहे, पण सर्वापेक्षा जरा त्याच्या पलीकडे, मग त्याच्या पलीकडे, मग त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, मग सर्वश्रेष्ठ स्थान जे असतं. बरोबर आहे ना? की मग जे लाल दिव्याच्या गाडीतून फिरले जातात. इथे पुण्याचे हे मेयर आहे, बरोबर, प्रमुख, बरोबर आहे. तसं हे 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 बरोबर. अगाध ज्ञान अज्ञान विहीण निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण. ज्ञान मात्र, अज्ञान नाही, ज्ञान नाही. अज्ञान ज्ञानाच्या पलीकडे, ज्ञान मात्र. थोडा मोठा शब्द. तुमचं माझं भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. तुम्हाला मी सांगतो, रमण महर्षीने जेव्हा अमृतानुभव वाचला, अप्पा तेव्हा डोक्यावर घेऊन नाचले. डोक्यावर घेऊन राचले. रमण महर्षी म्हणाले, फार उशिरा ग्रंथ माझ्या हातात आला. कारण कुणी मायेत अडकलेत, कुणी कशात अडकलेत. निखळ ज्ञान मात्र. जे जे देखो जाय दिठी ते ते आत्मची चिवटी. बाप गुरुवाक्याची कसबटी दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. वेदांत सांगताना 3 भाग करावे लागतात. दृश्य, द्रष्टा, दर्शन. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. इथे काही नाही, ज्ञान मात्र. एका शब्दात सगळं आलं. दृश्य, द्रष्टा, मध्ये चाललंय ते दर्शन. ते शब्द जरा निळ्या पद्धतीने. ज्ञेय,
ज्ञाता, ज्याच्याने जाणलं जातं ते ज्ञान. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशात बसवली गेली आहे? 3 मध्ये. इथे हे 3 नाहीच आहे. इथून तिथून ज्ञान मात्र, ज्ञान मात्र, बरं का. म्हणून अमृतानुभवामध्ये शब्द जे वापरलेत, ब्रह्म शब्द अख्ख्या अमृतानुभवात एकदा आलाय. पण इथे आत्मा शब्द वापरलाय. कोणत्या शब्दाला प्राधान्य दिलंय? आत्मा. सांख्याने प्रकृती पुरुष हा शब्द वापरला. इथे देव आणि देवी हा शब्द वापरला आणि शिव आणि शक्ती हा शब्द वापरला. मी विस्ताराने आपल्याला सांगेन, काही गडबड बिडबड नाही मला, तुम्हालाही नाही मलाही नाही. बरं, काही असं ठरलेलं नाही की या वर्षात संपवायचं आहे. आयुष्य असेल, घडायचं असेल घडेल, नाही घडलं किंबहुना जे घडलं ते उत्तम. काय सांगता येतं. गेल्या वर्षी डिक्लेअर केलं, यंदाच्या वर्षी माझी प्रकृती चांगली आहे आणि मी आहे म्हणून प्रवचन. पुढच्या वर्ष कुणाला माहिती आहे, नाही का? हो, अजून अनेक वर्ष असली, देवाची इच्छा असेल होत नाही. काही सांगता येत नसतं, नाही का? हो, हे सांगता येत नाही म्हणून तर महाराज म्हणाले क्षणभंगूर नाही भरवसा. पण एक मात्र नक्की, सांगायची घाई काही करणार नाही. मला विषय संपवायचा नाही आहे, तर विषय तुमच्यात भिनवायचा आहे. माझं बोलणं कळलं? विषय संपवायचा नाही, तर तुमच्यामध्ये विषय भिनवायचा आहे. आणि विषय भिनवायचा असेल तर तो एकदम पाजून उपयोग नाही. हळूहळू 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 देत जावं. आलं का लक्षात? हो, औषधाचे डोस सुद्धा एकदम वाढवायचे नसतात, तसेच एकदम कमी सुद्धा करायचे नसतात. काय, मुलांना जेवण घालताना एकदम एवढा भात कोंबायचा नसतो. पहिल्यांदा आपल्या ताटातलं बोटाने त्याला लावावं. वरण भाताची नुसती, मग ते असं असं करतो. पहिल्यांदा तो करतो, मग असं असं करतो. म्हणजे पहिल्यांदा त्याला गोडी लागावी, हळूहळू कळावं, मग उकडलेला बटाटा, अमक तमक हळूहळू हळूहळू या गोष्टी सुरू राहतात. म्हणून हे पक्क लक्षात घ्या. तसं हळूहळू मी आपल्याला अमृत जे तत्व आहे त्याच्या अनुभवापर्यंत किती पोचता येईल ते बघू. एवढाच अल्पसा प्रयत्न. म्हणून ज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्र, निखळ ज्ञान मात्र. निखळ कसा आहे? निखळ म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही भेद नाही, भेसळ नाही. सामान्यतः काहीतरी काहीतरी भेसळ असते. जरी लिहितात की अगदी तूप चांगला आहे, तरी कुठे नाही कुठेतरी अलग अलग. चक्का तुपामध्ये सुद्धा मिसळ नाही, असं काही नाही. हे सगळे मिसळ चालूच आहे आणि माणसांना मिसळच आवडते, हे वैशिष्ट्य आहे. पुण्यामध्ये मिसळ न आवडणारा क्वचित सापडेल, नाही का? आणि पुणेरी मिसळ तर स्पेशल. जिकडे तिकडे बघा तुम्ही, कुठेही जावा, मिसळ. मुंबईला सुद्धा काय आवडतं? मिसळ पाव. अलीकडच्या काळात नवीन भर पडली वडापाव. मिसळ पाव मध्ये भर पडली वडापाव. असं त्याच्या सोडून तेव्हा गंमत काय झाली की असं जे निखळ ज्ञान, त्या निखळ ज्ञानाचा दुसरा शब्द वापरतो, सत्ता मात्र ज्ञान. की ते ज्ञान म्हणजेच सत्ता आणि सत्ता म्हणजेच ज्ञान. 15व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलंय. ज्ञातृज्ञावीण नुसधेची जे ज्ञान, नुसधेची जे ज्ञान, निखळ ज्ञान आणि नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. नीट लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. हे काय मागच्या कथा निराळ्या होत्या सगळ्या, कृष्णचरित्र वगैरे, हसत खेळत सांगितलं. ह्याच्यातही हसत खेळत होईल, पण तुमच्या अपेक्षा इतकं नाही. कारण निखळ आहे. कळलं तुम्हाला?
याच्या फक्त लाडूच खायचंय, तोंडी लावायचं सुद्धा काही नाही. इथे नुसते लाडू खालायची तयारी ठेवा, तोंडी विंडी लोणचं विंच सुद्धा नाही. लोणचं लावणं हा सुद्धा भेद आहे. हे खाण्याकरता जर काही लागत असेल तर जे लागतं ते श्रेष्ठ आहे. काय कळलं? हे बघा असं आहे. काय म्हटलं मी? हे खाण्याकरता जर हे लागत असेल आणि हे खाल्ल्यानंतर हे जर तोंडात जात असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. निखळ शब्दाचा अर्थ, याची एक चिमट तोंडात गेल्यानंतर दुसरी कशाची आवश्यकता पडत नाही. तसं निज ज्ञानाची प्रतीती प्रगट झाल्यानंतर दुसरं काही कळण्याचं शिल्लक राहत नाही. किंबहुना नकळे ते कळो येईल उगले, नामे आ विठ्ठले एकाचिया. जे कळत नाही ते कळेल. किंबहुना शेवटी कळणं आणि न कळणं याच्या पलीकडचा हा विषय आहे. मग कळणं नाही न कळणं नाही आहे काय? अनुभवजन्य. अनुवादजन्य वाङ्मय निराळं, अनुभवजन्य निराळं. तसा हा सगळा अनुभवजन्य विषय आहे. म्हणून याचं दुसरं नाव आहे अमृतानुभव नव्हे, अनुभवामृत. काय नाव दिलं? म्हणून अगाध ज्ञान अज्ञान विहीन, निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण. म्हणून शिवकल्याण म्हणाले, ज्ञानेश्वर ऐसी खूण रूप आली. ज्ञानेश्वर व्यक्ती नाही, ज्ञानेश्वर आकार नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने एक तत्वज्ञानातली खूण माऊलीच्या रूपाने सगुण झाली. अलंकापुरामध्ये माऊलीने जन्म घेतला आणि काय जन्माला आलं? ईश्वरी ज्ञान जन्माला आलं. काय जन्माला काय आलं तुम्हाला कळतच नाही. त्यावेळेला कळलं नाही. आता कसं का होईना माणसं पालखीला जातायत, वारी करतायत, माऊली म्हणतायत. जाऊ द्या, नाही काय कळलं तरी, माऊली म्हणून कळलं तरी खूप झालं. परवाच मी पंढरपूरला सांगितलं, एक मजेशीर सांगितलं मी परवा. लाखाचा समाज आहे, मूल लहान आहे. समाज कितीचा आहे? लाखाचा आहे, मूल लहान आहे. त्या लहान मुलाला लाखातला एकही माणूस ओळखीचा नव्हता आणि ओळखता आला नाही. पण लाखातून त्यांनी आपल्या आईला धुंडून काढली. पुष्कळ झालं. बोलणं कळलं? झालं, त्याचं काम झालं. काय? आईच्या शेजारी कोण होतं माहिती नाही, आईच्या मागे कोण होतं माहिती नाही, कोणीच माहिती नाही. पण बाळ इतकं जाणत आहे की त्याने लाखातून आपली आई ओळखून काढली. आणि आई भेटल्यानंतर मुक्काम आपोआपच सापडला. तसं कुणाला माऊलीचा अमृत अनुभव कळू दे नाही तर न कळू दे, पण माऊली हे माझी माऊली आहे एवढं जरी कळलं तरी तुमच्या माझ्याकरता पुष्कळ. अमृतानुभव मला कळला म्हणून मी सांगत नाही. तुम्हाला असं वाटेल की बाबा महाराज तुम्हाला अमृतानुभव कळला का? अवघड आहे रे बाळा, नाही का? हा, पण असं कोणी सांगितलंय कळलं नाही म्हणून उघडून बघू नये? असं कोणी सांगितलंय का? काय आम्हाला पुरुषांना जिलेबी करता येत नाही म्हणून खाऊ नये असं सांगितलंय का? काय एक बाई म्हणली तुम्हाला मोतीचूर लाडू करता आले तर तुम्हाला अगं मग तू कशा करतायस? ठीक आहे, आम्हाला मोतीचूरचे लाडू करता येत नसतील पण खाता येतात. मसाले भात करता येत नसेल पण खाता. आणि एक आहे त्याची रुची नक्कीच कळते. इतकी काय आमची जीभ मेलेली नाही. बोलणं कळलं? रुची नक्कीच कळते. तसं लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताईनाथ बाबा सारख्या संतांनाच कळणार. काय घातल्या बरोबर त्यांना कळेल तोंडात याच्यात काय आहे. आम्हाला काय आहे ते कळणार नाही, पण आनंद वाटलं एवढं कळणार. खूप झालं आपल्या करता. काय करायचंय हो जास्ती. हा, माझं पामरा अशी काय थोर पण पायीची वाण पायी बरी, कुणाच्या तरी पायातला जोडा होण्यापेक्षा
हा, हा. कुणाचं अवघड आहे हो. काही काही चपलीचं सुद्धा भाग्य असतं, जोड्याचं सुद्धा भाग्य असतं. काही काही जोडे झिजल्यानंतर फेकून देतात आणि जुने म्हणून विकले जातात. आणि काही काही जोड्यांची पूजा होते, त्याचं नाव पादुका आहे. त्या जोड्यांची पूजा होते, त्याचं नाव पादुका आहे. आलं का लक्षात? हो. तसं बाकीचं द्या सोडून. तुम्ही पादुका सुद्धा होऊ नका, मी पादुका होत नाही, पण पादुकाचं दर्शन घेता आलं तरी खूप झालं. पादुकांचं दर्शन घेता जरी आलं तरी जीवन कृतार्थ झालं. आणि म्हणून मला त्यातलं काही कळलं नाही, पण पादुकांचं दर्शन घेण्याच्या रांगेत मी तुमच्या बरोबर उभा आहे. फक्त विश्वस्तांची ओळख असल्या कारणाने त्यांनी जरा मागून पुढे घेतलं मला. आता एवढा तरी वशीला चालतच. पंढरपूरला सुद्धा गेल्यानंतर काहीतरी नाही म्हटलं, गर्दीत कुणाला त्रास नको म्हणून मी माझ्या आयुष्यात कधी एकादशीला दर्शनाला गेलो नाही. काही आवश्यकताही नाही. वारी बिरी आटपली, शेवटी गर्दी कमी झाल्यानंतर आपलं निवांत जरा. पण किती जरी झालं तरी त्या पांडुरंगा पुढे कोणीतरी असतच. पण एक करतो मी, फेटा बांधून जातो. फेटा बांधून गेल्यानंतर सगळे ओळखतात, महाराज जाऊ द्या महाराजांना पुढे. बरं, म्हणजे त्याच्यात काय होतं, मला पुढे घेतल्याचं त्यांना दुःख नाही, त्यांना दुःख नाही म्हणून मला दुःख नाही. हो, नाही तर अवघडच हो. हेच कोण आले, अगदी त्यांचं बरोबर, अगदी त्यांचं बरोबर आहे. तसं मी सुद्धा अमृतानुभव ऐकण्याकरता, त्याचं श्रवण करण्याकरता, पादुकांचं दर्शन घेण्याकरता रांगेत उभा आहे. फक्त ट्रस्टींची ओळख आहे म्हणून व्यासपीठावर बसलोय. याचा एवढाच अर्थ आहे. याच्यापेक्षा दुसरा काही त्याच्यातून अर्थ काढण्याची काही गरज नाही. मला जास्ती कळतं किंवा काही अमृत तत्वाचा अनुभव आलेला आहे. आता कदाचित या महिन्यात आला तर ठीक आहे, नाही का? कोणाचं नशीब केव्हा फिरेल काही सांगता येतं का? नाही का? हो. एक महाराज दृष्टांत देतात. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, आणि अशी ते शेतामध्ये गोफण असते की नाही, तो शेताची राखण करणारा त्याने अशी ती गोफण दगड घेताना हाणला. तो गोफण मारणारा काही खाली बघत नाही, हाताला येईल तो दगड घेतो मारतो. ती अशी फेकून मारल्याबरोबर तुमच्या माझ्यासारखा चालला होता त्याच्या कपाळावरून आदळल्यावर त्याने असं डोकं धरलं. काय म्हणला, माणसं आहेत का जनावर आहेत म्हणला. काय माणसं आहेत का जनावर आहेत म्हणला. मग कोणचा दगड लागला म्हणून खाली वाकला, आणि खाली वाकून हातात घेतोय तर ते सोन्याचा होतो. ताबडतोब पुसलं, म्हणलं थोड्यावर दुखेल पण जन्माचं कारच. नाथाने भागवतात दृष्टांत दिले काय, की एका क्षणापूर्वी लागल्याचं दुःख होतं, पण तो दगड नाही, सोन्याचा दगड आहे कळल्याबरोबर आनंद झाला. तसं चुकून तुमच्या आम्हाला मारण्याकरता का होईना पण दगड जर आला आणि तो जो सोन्याचा निघाला, तसं याच्यातला एक शब्द जर आमच्या अंतःकरणात रुतला तर माझी खात्री आहे की आमचं जीवन पालटून जाईल. आणि ते पालटण्याकरता निश्चित पुरेसा आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, तेने श्री गीतालयाचे कपाट उघडोनी केली मोकळी वाट, गीतेश्वर प्रगट दाखविला लोका. ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेश्वराचं दर्शन घडलं. तया गीतेश्वराचे दर्शन केल्या होत असे कलिकाल मग्न, मग करावया अमृतपान वाटिका रचिली. इथे आलो आपण. वाढवणार नाही, 8:05 झाले. आपला टाइम म्हणजे टाइम करेक्ट. थोडस इकडे तिकडे 5 मिनिटं इकडे गेली म्हणून थोडस 5 मिनिटं वाढवतो, त्याच्यापेक्षा काही वाढवायची गरज नाही. गीतेश्वराचं दर्शन घडवलं. आणि काय असतं, माणसाने आपल्याकडे गणपतीला येतात की नाही तुमच्याकडे, आता तुमच्याकडे सोडून दे, तुमच्याकडे काय लाईनच असते. पण जेव्हा तुमच्या घरी दर्शनाला येतात कोणी गणपतीला, आमचा गणपती इथे बसतो असं गावा बसा,
घेऊन जा काहीतरी. मग देवाच्या दर्शनाचा प्रसाद का होईना, कॉफी का होईना, श्रीमंत मंडळी असेल तर समोसे, बटाटे वडे अशी ती प्लेट हातात येते. म्हणून अशांच्या घरी गर्दी खूप असते. ते गणपतीच्या दर्शना करता नाही. मी एकाला विचारला की सगळीकडे गाव सगळीकडे जातो, ठराविक जातो, आमच्या घरी गणपती नाही का? पण काय असतं, गेलं संध्याकाळचं जेवण करावं लागत नाही, इथे पुणेकर. माफ करा, गंमत आहे नाही का, मजा असते. हा, संध्याकाळचं जेवण बिवण. सध्या माणसं असाच विचार करतात, जेवण बिवण करावं लागत नाही, मग काय नाही, समोसा बटाटे एवढा पुन्हा काय लागतं, कॉफी पिफी. बरोबर आहे ना? मी उगीच सांगत नाही विषय. गीतेश्वराचं दर्शन झालं, आता मी अमृत पान करतो. नुसतं दर्शन नाही, तसं ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकली, आता हे अमृत अनुभवाचं अमृत पान करूया. तुम्हालाही गोडी आहे आणि या सगळ्या मंडळींनाही गोडी आहे, आणि म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही आहात आणि मी आहे म्हणून, नाही का? अनेक अडचणीवर मात करून, शारीरिक मानसिक अडचणीवर मात करून अव्याहतपणे कार्यक्रम चालू राहणं, याच्याकरता गजाननाची, पांडुरंगाची कृपाच लागते, नाही का? हो, गेल्या वर्षीच आपण चर्चा केली की 1 मिनिट कधी कमी नाही, 1 मिनिट कधी जास्ती नाही. फक्त मला आठवतं एकदा 2 वर्षामागे एक मिरवणुकीत मी अडकलो, म्हणून 10 मिनिटं उशीर झाला. पण गेल्या कार्यक्रम चालू झाल्यापासून कधी 1 मिनिट कमी नाही, कधी 1 मिनिट उशिरा नाही. अखंड चालू राहणं हे कर्तृत्व नाही, किंवा असं सांगायची गरज नाही मला टाइम टू टाइम वागायला आवडतं. नाही, तुझा टाइम देवाने जतन केला म्हणून तू तसा वागलास. आता बोलणं कळलं? टाइम सुद्धा जतन करण्याकरता देव साह्य लागतो, निसर्ग साह्य लागतो, आपली मनोवृत्ती साह्य लागते. या सर्वांचं जेव्हा साह्य होतं तेव्हा अध्यात्माचं चिंतन होतं. आणि त्याच्याकरता गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी आनंद लुटत आहोत. पहिल्यांदा त्या दगडूशेठच्या समोरच पटांगणामध्ये देव रस्ता आहे, तिथे कार्यक्रम झाले. मग तिथून मला वाटते इथून इथे आलो, इथून तिथे गेलो, आणि तिथून पुन्हा इथे आलो. जो जो कार्यक्रम ज्या ठिकाणी करण्याचं श्रीहरीने नेमस्त केलेलं असतं त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. तेव्हा तिकडे गेल्यानंतर या परिसरातल्या लोकांना मोठं वाईट वाटलं की आमच्या परिसरातला कार्यक्रम तिकडे गेला. यंदा तिकडच्या लोकांना त्रास झाला की आमच्या परिसरातला इकडे गेला. हो, तिकडच्या परिसरातल्या लोकांचे मला फोन आले, एवढा लांब कसा? जेव्हा तिकडे गेलो तेव्हा इकडचे फोन आले, एवढ्या लांब कसा? हे बघा, जिथे प्रेम आणि आपुलकीन आवड असते तिथे अंतरच नसतं. तेव्हा अर्ध्या किलोमीटरचं अंतर सोडून द्या, तुमच्या माझ्यामध्ये अंतर असावं म्हणजे 100 किलोमीटरचं अंतर सुद्धा कापता येतं. मी आज आमचे आप्पा भेटायला आले होते, मामा भेटायला आले होते, त्यांना किस्सा सांगितला. आमच्या सातारची 4 मंडळी गेल्या वर्षी रोज सातारहून प्रवचनाला येत होती आणि परत जात होती. 4ची गाडी पकडायची, 1.5 तासात इथे यायचं, 6 वाजेपर्यंत यायचं, वाट बघत बसायची, 7ला कार्यक्रमाला बसायचं, 8ला कार्यक्रम आटपला की बाहेर पडून एसटी पकडायची आणि 10:30 पर्यंत घरी जायचं. आता किती अंतर? मनात अंतर नसलं की किलोमीटरचं अंतर नसतंच. आणि मनात अंतर असल्यानंतर घरात राहून सुद्धा एक अमेरिकेत असतो आणि एक भारतात असतो. काय एका घरात आहेत, एका खोलीत आहेत, पण खोली सगळी संपलेली आहे, खोली रिकामी आहे, कुठेच जागा नाही. आणि म्हणून लक्षात घ्या,
की या निश्चयाने इतक्या वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. रामायण सांगितलं, कृष्णचरित्र 2 वर्ष सांगितलं, 9वा अध्याय सांगितला, 12वा अध्याय तर 55 दिवस सांगितला. विविध विषयावर विविध प्रवचनं झाली. आणि यंदा ठरवलं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तत्वज्ञानाचा कळस जो अमृत अनुभव आहे तो तुम्हाला सांगावा. कळेल का नाही असं मला काही वाटत नाही, कारण इतक्या वर्ष ऐकताय कळलं नाही तर मग ऐकलं काय? हा प्रश्न आहे. जर 16-17 वर्ष माझी ज्ञानेश्वरी ऐकताय, एक एक महिना रामायण ऐकलं, कृष्णचरित्र, आणि सगळ्याचा धागा एकच असतो, कुठे काही फरक नसतो. कारण कृष्णचरित्र जे सांगितलं ते निव्वळ कृष्णचरित्र नाही, तर तात्विक दृष्टिकोनातून कृष्णचरित्र सांगितलं, आणि तत्वज्ञानाचा धागा एकच असतो. तेव्हा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं अलौकिक गीतेवर सुंदर निरूपण केलं. भावार्थ दीपिका. इतरात अर्थ आहेत आणि ज्ञानेश्वरीत भावार्थ आहे. वामन पंडितांनी उत्तमच ग्रंथ लिहिला, पण त्यांनी नाव ठेवलं यथार्थ दीपिका. म्हणजे यथार्थ त्याच्यात आहे आणि भावार्थ याच्यात आहे. जो तो आपापल्या दृष्टीने श्रेष्ठच आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे अशातला काही भाग नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही लोकप्रिय का झाली, तर त्याच्यात भाव आहे. पाहुणा घरात आल्यानंतर, का हो चहा घेता का, करू का, तुम्ही म्हणत असाल तर टाकते. यथार्थ. चहा घेणार का? नाही हो आत्ताच. असं कसं, कितीतरी दिवसांनी आला आणि एक कोट, अहो एक कोटाने काय असं काही त्रास होतो का? अहो घ्या हो घ्या हो. तुम्ही नाही म्हटलं ना तरी मी देणारच. भावार्थ. शब्द तेच आहेत, चहा देण्या घेण्याची क्रिया तीच आहे, पण वृत्तीत फार फरक आहे. तसं इथे यथार्थ आहे आणि इथे भावार्थ आहे. बरं का? अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे श्रृंगार लिया माणसा दर्पणू. अर्जुन मैत्रियेचा कुवासा. अर्जुनाला अत्यंत आवडीने प्रेमाने भगवान. मी परवाच सांगितलं पंढरपूरला, एकाने विचारलं, महाराज अर्जुन शब्दाचा अर्थ काय? म्हटलं मला विचारण्यापेक्षा डिक्शनरीत बघ, शब्दकोशामध्ये बघ. नाही म्हणाला, मला तुमच्याकडून तुमचा अर्थ ऐकायचा आहे. मग म्हटलं ऐक. ज्या जीवाचे प्रभू आर्जव करतो त्या जीवाचं नाव अर्जुन. आर्जव. पी रे बाबा दूध सोन्या, पी रे राजा, दूध पी रे राजा, पी रे. अरे राजा खा रे. असं काय करतोस? का तू रडतोस? का त्रास देतोस? आर्जव. तसं ज्या जीवाचे प्रभू आर्जव करतो त्याचं नाव अर्जुन. बरोबर आहे ना? तसं ज्ञानेश्वरी मध्ये किंबहुना गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला आर्जव केले. ऐक रे बाबा अर्जुना, ऐक ऐक ऐक. कारण का? तुला का सांगतो? तो सुखे श्रृंगार लिया माणसा दर्पणू जो. महिलांना माहिती आहे, पुरुषांना माहिती आहे, तुम्ही सुंदर कपडे घालता, पण कपडे घालण्याचा आनंद कपडे घालण्यात नाही, तर आरशामध्ये बघण्यात आहे. आरशामध्ये बघितल्यानंतर मग तुमचे तुम्ही कॉलर नीट करता, बाई कुठे कुंकू नीट करते, कुठे पावडर लावते, कुठे काय करते, आणि मग त्या जाणीवेने बाहेर पडते मी कशी दिसते. त्या जाणीवेतून हा बाहेर पडतो मी कसा दिसतो. नाही का? जसं तुम्ही जरी कपडे केले तरी आरशात बघितल्याशिवाय त्याचा आनंद नाही, तरी तसं किती जरी ज्ञान असलं तरी चांगल्या ऐकणाऱ्याला सांगण्याशिवाय त्या ज्ञानाचं सुद्धा महत्व नाही. आणि म्हणून तुमच्या पुढे प्रवचन.
ऐकणारा आणि पुण्यातले असल्या कारणाने उपजतच आपण पुण्यवान आहात. काय उपजतच पुण्यवान असल्या कारणाने काही प्रश्न नाही. पुण्यवंत श्रोत्यांच्या पुढे. बर ज्ञानोबाराया पुन्हा याच जिल्ह्यातले, तुकोबाराया पुन्हा याच जिल्ह्यातले. आलं का लक्षात? तेव्हा तोच कार्यक्रम त्याच जिल्ह्यातले संत. नवे 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 संतांना जिल्हा नाही तालुका नाही, आता विश्वात्मक संत हे विश्वात्मक आहे. आणि म्हणून थोडीशी प्रस्तावना चालू आहे आजची. आलं का लक्षात? आणि अशी ही ज्ञानेश्वरी भगवंताची करंगळी पकडली आणि ज्ञानोबारायांनी वाटचाल केली. पहिल्यांदा कोणाची करंगळी पकडावी लागते, त्याशिवाय प्रवास सुरू होत नाही. शाळेत जाताना सुद्धा आईचा हात धरून जातो, बरोबर आहे ना? म्हणजे कळत नाही रस्ता तिथपर्यंत आई आलेली बरी वाटते, पुढे आई अडचण वाटते. आई जर म्हणली 7वीतल्या मुलाला किंवा 10वीतल्या मुलाला मी तुला पोचवायला येते, व्हॉट इज दिस नॉनसेन्स मम्मी? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? मी आता 10वीत आहे, मला पोचवायला येते सर, काय गरज काय आहे का? काय हसतात पोरं मला सगळं. माझं बोलणं कळलं का? एक विशिष्ट काळामध्ये आई बरोबर असणं बरं वाटतं आणि विशिष्ट काळानंतर आई अडचण वाटते. मग लग्नाच्या वेळेला दुसराच हात हातात येतो. नाही, त्यात चुकलं काही नाही. वेळच्या वेळेला हात हातात आले म्हणजे बरं असतं. ज्या त्या वेळेला जे ते हात हातात येणं महत्वाचं असतं, चांगलं असतं. कारण जुने हात थकल्यानंतर नवे हात हातात यावेच लागतात. फक्त तत्वज्ञान एक आहे की नवीन हात हातात आल्यानंतर जुने हाताला विसरू नये, कारण ते सुरकतलेले आहेत म्हणून. वर्म काय आहे? तसं ही प्रगती आहे जीवनाची. प्रगती झाली नाही तर अगतिक आहेत माणसं. मुलगी सासरला नांदायला जाताना जशी रडतात आई वडील, तसं काही काही ठरत नाही म्हणून रडतायत. बोलणं कळलं? सासरी जाताना आई वडील रडत असतात. आणि त्या लग्नाला आलेले 2 रडत होते, हिच झालं ना आमचं. तेव्हा रडणं तर आहे, पण वृत्तीत फरक फार मोठा आहे. ही प्रगती तर चालूच राहते. तसं पहिल्यांदा हात धरून चालले ज्ञानेश्वर महाराज कृष्ण भगवंताचा. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि शेवटी निवृत्तीनाथ म्हणाले, आम्हाला कळलं एक की तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली खरी, पण पदोपदी तुम्हाला तुमचे स्वतंत्र विचार मांडण्याकरता कुठे कुठे अडचण निर्माण झाली. केव्हाही कोणाच्या देखरेखीखाली स्वयंपाक करत असताना अडचणच असते, पण शिकण्याकरता ती अडचण मानू नये, तर गुरु मानावे. नाही का? हो, म्हणजे स्वयंपाक शिकायला मुलींना आवडतच नाही सध्या. त्यांना 200-250 रुपये खर्च करून हॉटेलमध्ये जेवलं, चाव चाव, की तिची चाव चाव कमी झाली आणि याची चाव चाव कमी झाली. चुकलं काही नाही, सहज उपलब्ध असताना करायचे त्रास कशाला? हा सुद्धा संतांच्या तत्वज्ञानाचा मुद्दाच आहे. नाही का? अशी करंगडी धरून प्रवास केला. महाराज म्हणाले, ज्ञानराजा, ज्ञानेश्वरी लिहिली
आणि लिहिणं आवश्यक होतं, कारण गीता हा सर्वश्रेष्ठ जगमान्य ग्रंथ होता. अनेकांनी भाष्य केली, शंकराचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केले, निंबार्कनी केलं, सर्वांची भाष्य झाली. तोही तुझ्या परीने मराठीतून ग्रंथ लिहि. आणि हो, ते ग्रंथ विशिष्ट मंडळीत राहिले, संस्कृत भाषा कळणारात राहिले, आणि ज्ञानेश्वरी मात्र घराघरामध्ये पोचली. हीच ज्ञानेश्वरीने घडवलेली महान क्रांती, नाही का? हो, गीतेच्या श्रेष्ठत्वाबद्दल वाद नाही. शंकराचार्यांच्या भाष्याबद्दल इतर जी काही वल्लभाचार्य सगळ्यांनी केलं, कोणी केलं नाही. गीतेवर जेवढं लिखाण घडलंय तेवढं आजपर्यंत जगात कोणत्याही ग्रंथावर घडलं नाही. घडायलाच पाहिजे, कारण ते भगवंतानी प्रत्यक्ष बोललेलं आहे. ग्रंथच तसा आहे, ग्रंथच तसा आहे, तेव्हा त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण शेवटी पाणी हे जीवन जरी असलं तरी ते घराघरात पोचणं महत्वाचं आहे. सरोवरात राहून जमत नाही, पाण्याच्या टाकीत राहून जमत नाही, नदीत राहून जमत नाही. ते घराघरापर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि घरात पोचण्याकरता एकमेव उपाय केला तो ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली, सुंदर सुरुवात केली. माझा मराठाशी बोलू कौतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. आणि मग ज्ञानेश्वरी झाली. कुठे कुठे अडचण आली, कारण गीतेच्या श्लोकाला धरून बोलायचंय. अडचण कुठे आली? हा, तुम्ही पोरींना सांगा की स्वतंत्र स्वयंपाक कर, ती करील कसं का होईना, मीठ जास्ती. पण आई सारखी आमटी कर म्हटलं की अवघड असत. आणि ह्या मुलांना सवय असते, माझी आई करत होती तशी कर. तिने शिकवली तर ठीक, नाही शिकवली तर अवघडच. आलं का लक्षात? म्हणजे हे संसारातलं मोठं तंत्र आहे. तसं कुणाचा तरी हात धरून चालणं, स्वतंत्र चालणं. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, वा ज्ञानराजा, आम्हाला माहिती आहे तुमच्या मनामध्ये जे तत्वज्ञान घोळत आहे ते तुम्ही स्वतंत्र ग्रंथातून निर्मिती करा. म्हणून गीते ज्ञानेश्वरीमध्ये वर श्लोक खाली टीका, भागवतामध्ये वर श्लोक खाली एकनाथ महाराजांची टीका. बरोबर आहे? अमृतानुभवामध्ये स्वतंत्र लिखाण, टीका नाही, स्वतंत्र विचार, विचार दर्शन. आणि स्वतंत्र तत्वज्ञान सांगत असताना एकच म्हणाले, काय सिद्धांत मांडला? चिद्विलास. फार अलौकिक तत्वज्ञान सांगितलं. चिद्विलास, स्फूर्तिवाद. सोप्या परीने सांगतो, जगत रूपाने माझा प्रभू नटलाय, या प्रतीतीत अखंड वावरण नामे चिद्विलास. हे मी सांगत आलोय तुम्हाला. काय म्हटलं मी? माया, मिथ्या, नाशिवंत हा भाग झाला, नाही का? कोणत्याही गोष्टीकडे दोन पद्धतीने बघता येत. आता बोलणं कळलं? दोन पद्धती आहेत बघण्याच्या. तसं अद्वैत तत्वज्ञान जे सांगितलं गेलं ते दोन पद्धतीने, एक मिथ्या म्हणून आणि एक प्रभू प्रेमाचा आविष्कार म्हणून. आता बोलणं कळलं? जसं इथे सगळ्या मातोश्री बसलेल्या आहेत. बाई म्हणून बघणं हा एक दृष्टिकोन झाला, आणि आई म्हणून बघणं हा एक दृष्टिकोन झाला. व्यक्ती तीच, रूप तेच, नाव तेच, पण प्रतीती भिन्न. काय घडलं याच्यामध्ये? मी एक गमतीने सांगत असतो, आपण ऐकलंय मागे. एक अद्वैत सिद्धांत असा सांगतो, संगती लावताना त्यांनी माया गृहीत धरली. माया. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माया नाही, एक काना काढून टाक, माय.
माया म्हटलं की ब्रह्म सत्यं जगत मिथ्या हे तत्वज्ञानाचा भाग झाला, आणि माय म्हटलं की चिदविलास सुरू झाला. तसं या ठिकाणी आपल्याला जो आता ऐकायचा आहे तो ज्ञानोबारायांचा चिदविलास ऐकायचा आहे, आणि श्रोते सगळे जाणते आहेत, समजून घ्याल तुम्ही, आणि मी सोप्यात सोपं करून सांगेन हे आपल्याला तर कल्पना आहे. कोणताही विषय कधी अवघड करून सांगितला नाही, सांगायची आवश्यकता नाही. अवघड असेल तर पुन्हा प्रवचन करण्याची गरजच नाही. अवघड आहे ते सोपं करून सांगणं एवढंच प्रवचनांचा हेतू असतो. तेव्हा स्वतंत्र तत्वज्ञान सांगण्याची गुरुने आज्ञा केली आणि महाराजांनी ते सांगायला सुरुवात करतायत. याच्यावर जी प्रवचन होणार आहेत अनेक टीका झाल्या, पण नित्यानंद दीपिका, शिवकल्याण यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाला धरून निरूपण केलं. ते वर्णन करताना म्हणतात, अगा कलिकाले अकलिता जन हाती घेवो ज्ञान खडगदान अवतरलात्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. गोड लिहितात, आगा कलिकाले अकलिता जन हाती घेवो ज्ञान खडगदान अवतरलात्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. कलिकालामध्ये कलीमुळे सामान्य जन अडकून गेलं. आगा कलिकाले अकलिता जन हाती घेवोन ज्ञान खडगदान. कोण अवतरला? अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष आत्माच प्रगट झाला. म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मजा आहे नाही? आणि म्हणून शिवकल्याण म्हणाले, ज्ञानेश्वर भास्करे अगाज्ञान अज्ञान विहीन